वेलकम टू युअर मराठी लेक्चर. मायसेल्फ मिस मानसी. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. तर सर्वजण मराठी शिकण्यासाठी रेडी आहात? ओके. तर आजपासून आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये मराठी हा विषय शिकलात. लास्ट इयर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला होता तेव्हा तुम्हाला मराठी हा विषय होता. तर ह्या वर्षी पण तुम्हाला मराठी हा विषय आहे, मराठी हा सब्जेक्ट आहे आणि मराठी हा सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्ही सर्वजण रेडी आहात? ओके. तर आजपासून आपण मराठी हा विषय शिकायला सुरुवात करणार आहोत. ओके. सब्जेक्ट मराठी. ओके. तुम्हाला मराठी विषय माहिती आहे? मराठी लास्ट इयर तुम्हाला होतं. तर मराठी शिकण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाईन्स आणि कर्व हे यायला हवे. मराठी शिकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय यायला हवं? लाईन्स अँड कर्व. ओके. तर कोणकोणत्या लाईन्स आहेत? तर तुम्ही नर्सरीमध्ये, ज्युनियर सिनियरमध्ये, फर्स्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकले आहात कोणते कोणत्या लाईन्स असतात, कोणते कोणते कर्व असतात. तर मराठी शिकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाईन्स आणि कर्व यायला हवे. तर आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर आपण लाईन्स आणि कर्व शिकणार आहोत. ओके. सर्वजण रेडी आहात लाईन शिकण्यासाठी? तर सर्वांनी आपली मराठीची नोटबुक ओपन करायची आहे. मराठी नोटबुक. टेक आउट फर्स्ट पेज करायचं आहे नोटबुकचं आणि माझ्याबरोबर लाईन्स आणि कर्व्सची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. फर्स्ट सर्वप्रथम कुठली लाईन येते? स्टँडिंग लाईन. विच लाईन? स्टँडिंग लाईन. ही कोणती लाईन आहे? स्टँडिंग लाईन. मराठी शिकण्यासाठी तुम्हाला लाईन्स येणं खूप गरजेचं आहे. तर ही कोणती लाईन आहे? ही आहे स्टँडिंग लाईन. सर्वांनी हातात पेन्सिल घ्यायची. टेक आउट युअर पेन्सिल आणि फर्स्ट लाईन मध्ये डबल लाईनची बुक आहे तुमच्याकडे. डबल लाईन वाली बुक. फर्स्ट लाईन फर्स्ट पेजवर लिहायला स्टार्ट करायचं आहे. लाईन्स ड्रॉ करणार आहेत आपण. फर्स्ट लाईन वर पहिली कुठली लाईन ड्रॉ करायची आहे? स्टँडिंग लाईन. विच लाईन? स्टँडिंग लाईन. ओके. स्टँडिंग लाईन नंतर कोणती लाईन येते? स्टँडिंग लाईन नंतर येते स्लीपिंग लाईन. विच लाईन? स्लीपिंग लाईन. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. ओके. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. ओके. स्लीपिंग लाईन ड्रॉ केली. तुमच्याकडे डबल लाईनची बुक आहे. अशी बुक आहे डबल लाईनची. त्याच्यात सर्वप्रथम स्टँडिंग लाईन काढायची. त्यानंतर स्लीपिंग लाईन. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. ओके. स्लीपिंग लाईन नंतर काय करणार आहोत आपण? स्लॅंटिंग लाईन. काय? स्लॅंटिंग लाईन. तर स्लॅंटिंग लाईन्स 2 टाइप्सचे असतात. वन इज राईट स्लॅंटिंग लाईन and one is left slanting line. Right slanting line and second one is left slanting line. First of all we draw right side slanting line. This is right slanting line. Which line? Right side slanting line. Right slanting line. ये आपकी बुक है. त्यामध्ये तुम्हाला राइट साइड स्लॅंटिंग लाईन ड्रॉ करायची आहे. ही तुमची नोटबुक आहे. नोटबुक मध्ये डबल लाईन आहे. त्यामध्ये फर्स्ट
standing line, then sleeping line, then right slanting line. Okay, standing line draw केली, then sleeping line, then slanting line, right slanting line, then right के बाद right नंतर कुठली येते? Left slanting line. Which line? Left slanting line. Right slanting line, left slanting line. Right slanting line, left slanting line. Standing line, sleeping line, right slanting line, left slanting line. Standing line, sleeping line, right slanting line and left slanting line. तुमच्या नोटबुक मध्ये पण अशी लेफ्ट स्लॅंटिंग लाईन द्यायची. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, राईट स्लॅंटिंग लाईन अँड लेफ्ट स्लॅंटिंग लाईन. ओके, ड्रॉ झाले. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, राईट स्लॅंटिंग लाईन अँड लेफ्ट स्लॅंटिंग लाईन. या आपल्या झाल्या लाईन्स. काय झाल्या? लाईन्स. ओके, या आपल्या झाल्या लाईन्स. आता आपण काय शिकणार आहोत? आता आपण कर्व शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? कर्व्स. या झाल्या लाईन्स. आता आपण काय तर कोणते कोणते कर्व्स असतात तुम्हाला माहिती आहेत? कर्व्स तुम्ही नर्सरीमध्ये शिकला आहात. जशा लाईन शिकल्या तशा कर्व्स पण तुम्ही शिकले आहात. ओके, तर कोणते कोणते कर्व्स तुम्ही शिकला आहात? माझ्यासोबत करणार? व्हेरी गुड. तर फर्स्ट कर्व आहे राइट साइड कर्व. विच कर्व? राइट साइड कर्व. हा कोणता कर्व आहे? राइट साइड कर्व. Which curve? Right side curve. Then right side curve. तुमच्या नोटबुक मध्ये अशी डबल लाईन आहे. फर्स्ट लाईन मध्ये तुम्ही ह्या 4 लाईन ड्रॉ केल्या. नाव सेकंड लाईन, त्यामध्ये तुम्हाला डबल लाईन मध्ये काय ड्रॉ करायचं आहे? राइट कर्व, राइट साइड कर्व आहे. राइट साइड कर्व. विच कर्व? राइट साइड कर्व. देन राइट साइड कर्व नंतर कुठला कर्व येतो? लेफ्ट साइड कर्व. राइट साइड कर्व नंतर हा आहे लेफ्ट साइड कर्व. लेफ्ट कर्व, राइट कर्व, लेफ्ट कर्व. सो नोटबुक मध्ये तुम्हाला लेफ्ट कर्व ड्रॉ करायचा आहे. नोटबुक मध्ये तुम्हाला हा लेफ्ट कर्व ड्रॉ करायचा आहे. राइट साइड कर्व आणि लेफ्ट साइड कर्व. राइट कर्व, लेफ्ट कर्व, राइट कर्व, लेफ्ट कर्व. ओके, आता थर्ड कर्व कुठला येतो? हा झाला राइट, हा झाला लेफ्ट. आता थर्ड कर्व कोणता येणार? थर्ड कर्व येणार अप कर्व. Which curve? Up curve. This is up curve. Which curve? Up curve. ये है up curve. तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये अप कर्व ड्रॉ करायचा आहे. हा आहे अप कर्व. अप कर्व, राइट कर्व, लेफ्ट कर्व आणि हा आहे अप कर्व. ओके, अप कर्व, राइट, लेफ्ट, अप कर्व. आणि आता अप कर्व नंतर कोणता कर्व येतो?
down curve. This is down curve. Which curve? Down curve. Which curve? Down curve. Right curve, left curve, up curve, down curve. So draw down curve in your notebook. नोटबुक घ्यायसारखे तर तुम्हाला तुमच्या डबल लाईन वाल्या बुक मध्ये कर्व्स ड्रॉ करायचे अँड लाईन्स. विच लाईन? स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, राईट स्लॅन्टिंग लाईन, लेफ्ट स्लॅन्टिंग लाईन, राईट कर्व, लेफ्ट कर्व, अप कर्व अँड डाऊन कर्व. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, right slanting line, left slanting line, right curve, left curve, up curve and down curve. Okay? तर तुम्हाला हे कर्व्स आणि लाईन्स तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायचे आहेत. ओनली वन पेज. ओनली वन पेज. फर्स्ट लाइन, ओनली लाइन्स. 1, 2, 3, 4. 4 lines in one line and 4 curves in one line. Okay, only write one page, one line, lines, and second line, curves. One line, lines, and one line, curves. Okay, write only one page in your notebook. Draw lines in one line and draw curves in one line. That is your homework for today. Okay, lines and curves. Okay. तर तुम्हाला सर्वांना हे कर्व्स आणि लाईन्स नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओनली वन पेज. वन पेज, वन लाईन, लाईन्स अँड वन लाईन कर्व्स. ओके. आता मी तुम्हाला मराठीची वर्कबुक दाखवणार आहे. तर सर्वांनी जी वर्कबुक तुम्ही स्कूल मधून घेतलेली आहे, वर्कबुक मराठीची, नवजीवन मराठी, ती सर्वांनी वर्कबुक काढायची आहे. ही वर्कबुक सर्वांनी स्कूल मधून घेतली आहे. ज्या स्टुडंट्सनी बुक्स घेतल्या नाहीत, स्कूल मध्ये बुक्स अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन स्कूल मधून बुक्स घ्यायचे आहेत. आणि ही तुमची मराठीची नवजीवन वर्कबुक आहे. मराठी वर्कबुक स्टँडर्ड सेकंड, दुसरी स्टँडर्ड सेकंड मराठी वर्कबुक. ओके. तर आपण आता मराठीचे वर्कबुक बघणार आहोत. सर्वांनी मराठीची वर्कबुक ओपन करायची आहे. ही आहे तुमची मराठीची वर्कबुक. ओके. नवजीवन मराठी दुसरी, इयत्ता दुसरी, नवजीवन मराठी. ओके. तर आपण आज आपली बुक बघितली सर्वांनी. सर्वांजवळ ही बुक आहे. आता ह्या बुक मध्ये काय आहे ते आपण आज बघणार आहोत. ओके. पेज 1, पेज 2. पेज 2 वर काय आहे? अनुक्रमणिका. हे काय आहे? अनुक्रमणिका. अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स. ओके. अनुक्रमणिका म्हणजे काय? इंडेक्स. ओके. तर इंडेक्स मध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते लेसन्स आहेत, धडे आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत. ओके. तर आपल्याला ही इतके धडे आहेत, आपल्याला हे शिकायचे ह्या वर्षी आहेत. ओके. सर्वप्रथम सगळ्यात पहिला आपला धडा आहे मुळाक्षरांची ओळख. मुळाक्षरांची ओळख. पेज नंबर 3. मुळाक्षराची ओळख पेज नंबर 3. सर्वांनी पेज नंबर 3 काढायचे आहे. पेज नंबर 3. ओके. पेज नंबर 3. फर्स्ट चॅप्टर, स्टँडर्ड सेकंड मराठी, फर्स्ट चॅप्टर, मुळाक्षरांची ओळख. मुळाक्षरांची ओळख. आपल्या सर्वात प्रथम
चॅप्टरचं नाव आहे मुळाक्षरांची ओळख। आता लास्ट इयरला फर्स्ट स्टँडर्डला तुम्ही मुळाक्षरे शिकले आहात। फर्स्टला तुम्ही मुळाक्षरे शिकला आहात, तर मुळाक्षर म्हणजे काय तुम्हाला माहित असेल। मुळाक्षराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मुळाक्षराला इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स म्हणतात। मुळाक्षरांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अल्फाबेट्स। ओके, जसं इंग्लिशमध्ये ए बी सी डी हे मुळाक्षर आहेत, तसेच मराठीमध्ये अ आ ई ई हे सर्व मुळाक्षर आहेत। इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स, मराठीमध्ये मुळाक्षर। इंग्रजीत काय असतात? अल्फाबेट्स। अल्फाबेट्स म्हणजे ए बी सी डी ई हे झाले अल्फाबेट्स। आणि मराठीमध्ये येतात मुळाक्षरे। काय येतात? मुळाक्षरे। मराठीत काय येतात? मुळाक्षरे। तर फर्स्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही मुळाक्षरे शिकले आहात। येस और नो? येस। फर्स्ट स्टँडर्डला तुम्हाला मुळाक्षरे होती, तर तुम्ही फर्स्टमध्ये मुळाक्षरे शिकले आहात। आता सेकंडमध्ये पण तुम्हाला ही मुळाक्षरं शिकायची आहेत। ओके, तर मुळाक्षरांची ओळख करून आपण घेणार आहोत। या पाठात आपण मुळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत। फर्स्ट, हे काय लिहिलंय? हे काय आहे? स्वर। हे काय आहे? स्वर। स्वर म्हणजे वॉवल्स। इंग्रजीमध्ये वॉवल्स असतात ए ई आय ओ यू, हे वॉवल्स आहेत। इंग्लिशमध्ये ए ई आय ओ यू। तसे मराठीत काय असतात? स्वर असतात। मराठीत काय असतात? स्वर। इंग्रजीमध्ये वॉवल्स, मराठीत स्वर असतात। तर मराठीत टोटल 13 स्वर आहेत। किती स्वर आहेत? 13। हे आहेत मराठीतील स्वर। काय आहेत हे? मराठीतील स्वर। तर तुम्हाला सर्वांना वाचायला तर येत आहेत स्वर। ओके, तर सर्वांनी आजपासून आपण स्वर शिकणार आहोत। ओके, पहिलं अक्षर हे काय आहे? अ। हा कोणता स्वर आहे? अ। तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकला आहात स्वर, तर तुम्हाला हा माहित हवा। हा कोणता स्वर आहे? अ। अ पासून काय येते? अ पासून येते अननस। 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 अ पासून काय येते? अननस। ओके, अननस म्हणजे पाइनएप्पल। अननस म्हणजे पाइनएप्पल। अननस। अननस। अ पासून काय येते? अननस। आपला पहिला स्वर कोणता आहे? अ। कोणता आहे? अ। अननस। अननस। ओके, अ नंतर कोणता स्वर येतो? हा कोणता स्वर आहे? हा आहे आ। हा कोणता स्वर आहे? आ। 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 हा आहे आ। हा कोणता स्वर आहे? आ। आ।
आ पासून कोण येते? आ पासून येते आई. आई. आई म्हणजे कोण? मम्मी. आई म्हणजे मम्मी, मदर. मराठीत आई म्हणजे मदर. ओके, मदर मराठीत आई. तर आ पासून येते आई. आईतला. आईतला. अननस. अननस. आई. आई. ओके, अननस. अननस. आई. आई. अननस. आई. ओके, तर आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि आ लिहायला शिकणार आहोत. आणि आ लिहायला शिकणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर तुम्ही सर्वजणांनी स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, राईट स्लँटिंग लाईन, लेफ्ट स्लँटिंग लाईन, कर्व, राईट कर्व, लेफ्ट कर्व, अप कर्व, डाऊन कर्व, हे सर्व तुम्ही शिकून घ्यायचे आहे. कर्व्स आणि लाईन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 1 पेज लिहायचे आहात आणि ह्याची प्रॅक्टिस घरी करायची आहे. ओके, लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत आणि आणि ची प्रॅक्टिस घरी करायची आहे. 1 पेज लिहायचं नाहीये, फक्त आणि ची बोलून प्रॅक्टिस करायची आहे. आणि लाईन्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. लाईन्स आणि कर्व तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि आणि ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. आज आपण कुठला स्वर शिकले? अननस, आई. अननस, आई. हे स्वर तुम्हाला वाचायला शिकायचे आहेत, आणि आज आपण मुळाक्षराची ओळख ह्या पाठाची सुरुवात केली आणि ह्या पाठामध्ये आपण स्वर शिकायला सुरुवात केली. कोणते स्वर? ओके, तर तुम्हाला स्वर कळाले. तुम्हाला तुमचे लाईन्स आणि कर्व्स नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि ह्याची फक्त प्रॅक्टिस करायची आहेत. हे लिहायचे नाही आहेत. ओके, थँक्यू.